सकाळी लवकर उठलो आणि पप्पा पण झोपू देत नव्हतं. तेवढ्यात बावड्यात ताटकं ही डाळ गूळ आणि कडुलिंब आणि तेवढ्यात मम्मी काढायला लागली रांगोळी रांगोळी. गुढीपाडव्याची रांगोळी काढली, सेम आमची पण सारखीच काढली आणि तिथं खाली लिहिलं गुढीपाडवा. आणि ही माझी छोटी गुढी, त्यांच्या आणि आमची गुढी सेमच होती. मग माझी गुढी छोटी होती आणि बावड्याची पप्पाची आणि मम्मीची गुढी लय म्हणजे लय मोठी होती. चालल्या होत्या बाता सगळ्यांच्या. मग नंतरच्या मी लावली माझी गुढी. आता नंतरच्या ती गुढी लय उंच होती म्हणून तिचं जरा कौतुक केलं, हिचं जरा कौतुक केलं. मग बावड्याला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिलं जरा आणि त्या मिलटी मारली, ती खालीच पडला. ती घाबरलं आणि तांब्या बघा कसं ठेवलाय. तेवढ्यात मम्मी आली ताट घेऊन पूजाय त्याच्यात हळदी कुंकू अजून दिवा अजून नैवेद्य लय काय होतं. मग नंतरच्या मम्मी लागली पूजाय. मग आम्ही पण तिला स्वतः टिक्का लावला आणि दिवा ठेवला. मग नंतरच्या हळदी कुंकू ठेवलं, अगरबत्ती आणि इथून आम्ही येतवान दाखवत होतो. आणि कळगळीतून घातलेलं ती लाकडाचं वाघ नका म्हणून फिरवत होती. आणि ही बघा आमची गुढी, आमच्या चाळीतली सगळ्यात उंच गुढी आहे. आणि दुसरी गुढी आमची एवढी छोटी तरी पण काय नाही, पण देवासाठी एवढं लागतं. आणि पप्पा पाया पडायला लागलं. मग नंतर चला ना आम्ही जरा खेळत होतो. नंतर मम्मी पप्पाचं काय तर चालू होतं ते खायचं आणि ती लिंबाचा पाला लिहिली ती खाऊन माझं डोकं दुखायला लागलं, कडू लागायला लागलं. मग मी धरलं गाल. मग नंतरच्या लयच दुखायला लागलं. मग माझ्या अंगात झालं. तेवढ्यात मम्मी पप्पा गेली घरात तर मी पडल्या पाया. म्हणजे जरा तोंड जरा गोड व्हावं म्हणून पडलं जरा डोकं टेकून पाया. मग नंतरच्या मम्मीनं पडल्या पप्पाच्या पाया आणि पप्पाने तिला आशीर्वाद दिला. जसं की आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पण दिल्या. आणि नंतरच्याला आम्ही जरा फोटो शूटिंग करायला लागलो. मम्मीचं पप्पाचं काढलं म्हणून आम्ही पण आलो. आणि ही माझी टोपी पण नीट बसलं. पप्पाने चष्मा घातलाय, त्याच्यावरनं टोपी वाकडीच बसली आणि त्याच्यावरनं मम्मी हसते खुद. आणि नंतरच्या पप्पांनी बाय केलं. मग आम्ही आठवण दाखवायला लागलो. मग नंतरच्याला मस्तपैकी भुका लागल्या होत्या. भजी गुळुणी पोळी आमटी भात पापड लय खाल्लं. पप्पानी मी तर तावच मारला. आणि ही बावड्या आमच्या 4 पोळ्या संपल्या तरी एकच पोळी खाते येडपाट अजून. आणि मम्मीने जेव्हा आत्ताशी सुरुवात केली, आम्ही जे ताव मारला ती सोडलाच नाही. आणि नंतरच्या खायला सुरुवात केली. लय भारी जेवण झालं, मस्त म्हणजे मस्त. सगळ्यांना आवडलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि